शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आमदार अस्वस्थ असल्याची सूत्रांची माहिती। मतदारसंघातील कामं होत नसल्यानं आमदार नाराज असून सत्तेत जायला हवं अशी ही मागणी। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक जण भाजपमध्ये येण्यास उत्सुक। गिरीश महाजनांचा दावा, तर शरद पवारांना आम्ही युतीसाठी कुठे आमंत्रण दिलं, जिथे आहे तिथेच राहून लढावं, गिरीश महाजनांचा टोला। माळेगावच्या साखर कारखान्यात पवार विरुद्ध पवार सामना। साखर कारखान्याच्या मीच चेअरमन होणार, अजित पवारांनी शड्डू ठोकला, तर सुप्रिया सुळेंनी फोडला प्रचाराचा नारळ। 2014 आणि 2017ला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता, त्यामुळे आता आमच्याकडून प्रस्ताव जाणार नाही, त्यांनीच प्रस्ताव द्यावा, मनसेच्या संदीप देशपांडेंचं भास्कर जाधवांना उत्तर। 2 ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा, नाहीतर 2 ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घेऊन बच्चू कडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही। कर्जमाफीची तारीख जाहीर करण्यासाठी कडूंचं 2 ऑक्टोबर पर्यंतचं अल्टिमेटम, तर उपोषण सोडल्यानं बच्चू कडूंची प्रकृती बिघडली। कर्जमाफीचं आश्वासन आमच्या जाहीरनाम्यात नव्हतं, मंत्री अतुल सावेंचं मोठं विधान, तर योग्य वेळी सरकार कर्जमाफी करणार, मात्र टॅक्स भरणाऱ्यांना कर्जमाफी कशी, पाशा पटेल यांचा सवाल। विक्रोळीतल्या पुलाच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिवसेनेत श्रेयवादाची लढाई, वेळेआधीच शिवसेनेकडून पूल वाहतुकीसाठी खुला। गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये डंपरनं 4घांना चिरडलं, 3घांचा जागीच मृत्यू, तर 1 जण गंभीर जखमी। संतप्त जमावाकडून रास्ता रोको, तर पोलिसांचा जमावावर लाठीचार्ज। मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात मोठी चकमकीत सुरक्षा दलाकडून 4 माओवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू। डोंबिवली आणि भिवंडीला पावसानं झोडपलं, तर खेड दापोली मार्ग पाण्याखाली, वाहतूक पर्यायी मार्गानं वळवली। आणि दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच जिंकली आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप। दक्षिण आफ्रिकेची ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्स राखून मात, शतकी खेळी करणारा एडन मार्क्रम विजयाचा शिल्पकार। मतदारसंघातील विकास कामं होत नसल्यामुळे या आमदारांमधील अस्वस्थता वाढल्याचं बोललं जातंय, त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये फूट पडणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। शरद पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या मार्गावर, पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अस्वस्थ, सत्तेत जाण्यासाठी आमदार आग्रही। शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुन्हा एकदा फुटीची शक्यता वर्तवली जाते। त्या पाठीमागचं कारण म्हणजे मोठ्या पवारांच्या पक्षातले आमदार अस्वस्थ असल्याचं कळतंय। ही राजकीय अस्वस्थता वाढण्यामागे काही प्रमुख कारणं सांगितली जातात। विरोधी बाकांवरती असल्यामुळे मतदारसंघातील विकास कामं होत नसल्याची या आमदारांची तक्रार आहे। मतदारसंघातल्या विकास कामांसाठी सत्तेत जायला हवं असा आग्रह आमदारांनी शरद पवारांकडे धरल्याचं सूत्रांनी सांगितलंय। पण भाजपसोबत सत्तेत जाण्यास शरद पवारांचा विरोध असल्याचंही कळतंय। साहेबांचे विचारधारा, साहेबांचे तत्व हे अनकॉम्प्रोमाइजिंग आहे आणि त्याच्यासोबत आम्ही राहणार आहोत असं सगळ्यांनी त्या दिवशी कमिटमेंट केलं। जेवढे भाषण झाले तुम्ही स्वतः ऐकलेले आहे, त्याच्यामुळे मला असं वाटत नाही आहे की कोणी अस्वस्थ। प्रश्न आहे, अवश्य आहे। स्थानिक लेवलवर निधी वाटपासंबंधी खूप गंभीर प्रश्न आहे। खासदारांना सुद्धा सरकारमध्ये जावं असं वाटत नाही, मग प्रश्न उरतो तो केवळ आमदारांचा। परंतु यापूर्वी अशाच आमदारांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक मोठा धक्का दिलेला आहे, त्यामुळे आणखी एका धक्क्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष तयार आहे का, की आमदारांच्या दबावाला बळी पडून
दोन राष्ट्रवादी एकत्रित करण्याचा किंवा सरकारमध्ये जाण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं होतो का, हे येत्या काळात बघणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. खरं तर गेल्या काही महिन्यांपासून दोनही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याविषयी राजकीय वर्तुळात वारंवार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः खुद्द शरद पवारांनीच याचे सर्वाधिकार सुप्रिया सुळेंना दिल्याचं म्हटलेलं. त्यानंतर पवार काका पुतणे एकत्र येण्याच्या चर्चेनं जोर धरला. याबद्दल सुप्रिया सुळेंनी अतिशय सूचक प्रतिक्रिया दिल्यानं संभ्रम सुद्धा वाढला. त्याला टाइमलाईन नाहीये. आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सराखोपे असतात. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर पवार काका पुतण्यानं सार्वजनिक मंचावर एकत्र येण्याचं टाळलेलं. पण अलीकडच्या काळात हे दोनही नेते कधी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट तर कधी रयत शिक्षण संस्थेतल्या बैठकीच्या निमित्तानं एकत्र आल्याचं दिसलं. लोकप्रतिनिधी आणि मतदारसंघांच्या बाबतीत हा दुजाभाव केला जातो, खंत आहे. पण आम्ही त्याचा भाव करत नाही. आम्ही काम करतो, आम्ही जमिनी स्तरावर काम करतो, आम्ही लोकांमध्ये आहोत. याचं कारण आमच्याकडे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नाही, आमच्याकडे इतर मोठ्या संस्था नाहीत. आम्ही सामान्य क्षेत्रातून काम करणारे आमचे कार्यकर्ते आमदार खासदार झालेले आहेत. आमच्या साखर कारखाने, सूत गिरण्या आणि दूध संघ नाही. आम्ही जनतेत आहोत ना. तुम्ही निधी द्या नका देऊ, आम्हाला काम करायचं. 2023 साली अजित पवारांच्या बंडावेळी सुद्धा आमदारांनी मतदारसंघातल्या विकास कामांचा मुद्दा पुढे करत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा तेच कारण आमदारांकडनं पुढे केलं जात आहे. त्यामुळे परत एकदा मोठ्या साहेबांच्या राष्ट्रवादीत फूट पडणार का, की काका पुतणे एकत्र येणार, यावरनं तर्कवितर्क लढवले जात आहेत. प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. महाराष्ट्रात पालिका निवडणुकांची घटिका समीप आली आहे आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा रंगतीये ती युती आणि आघाड्यांची. पालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही राष्ट्रवादी आणि ठाकरे बंधू एकत्र येणार का, याचे जोरदार अंदाज बांधले जाऊ लागलेत. ठाकरे बंधूंपैकी कोणीही याबद्दल धोरण स्पष्ट केलेलं नाही, पण सुप्रिया सुळेंनी मात्र पालिकेमध्ये कोणासोबत आणि कशी युती होणार याचा रोड मॅपच सांगितलाय. सध्या राज्यात पावसाळ्याचे दिवस आहेत आणि राजकारणात निवडणुकांचे. पाऊस जसा अनेकदा बेभरवशीपणानं वागतो, तसाच काहीसा बेभरवशीपणा राज्याच्या राजकारणातही दिसू लागला. कोण कोणासोबत युती करेल आणि कोण कोणासोबतची आघाडी मोडेल याचं काहीच नेम नाहीये. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणाची दोस्ती होणार आणि कुणात कुस्ती रंगणार याची उत्सुकता कमालीची वाढली आहे. या सगळ्यात प्राईम फोकस आहे तो ठाकरे बंधू आणि पवार फॅमिलीवर. यापैकी पवार फॅमिलीचं राजकीय धोरण काय, याबद्दल सुप्रिया सुळेंनी पावसाच्या संदर्भात हे अत्यंत सूचक विधान केलंय. यापैकी पवार फॅमिलीचं राजकीय धोरण काय हे विचारलं असता सुप्रिया सुळेंनी पावसाचा रेफरन्स देत हे अतिशय सूचक विधान केलंय. एखाद्या पालिकेत दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे. आता छत्री की रेनकोट हे जरी नक्की झालेलं नसलं तरी एका बाबतीत मात्र ताई ठाम आहेत आणि हा विषय म्हणजे युती नेमकी कुणासोबत करायची. भाजप वगळता युतीसाठी एव्हरीबडी इज वेलकम असं काहीसं धोरण आगामी पालिकांसाठीचं असल्याचं सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केलं. अखंड राष्ट्रवादीची ताकद ही प्रामुख्यानं पुणे, नाशिक आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये. पालिका निवडणुकीच्या वेळेला स्थानिक पातळीवरची गणितं अतिशय महत्त्वाची असतात. त्यामुळे अशा ताकदीच्या ठिकाणी युतीचे सर्वाधिकार स्थानिक पातळीकडेच असतील असेही संकेत सुप्रियाताईंनी दिले. भाजप सोडून कुठल्याही पक्षासोबत युती करायला तयार आहे. स्थानिक नेते तिथला निर्णय घेतील असं काही चर्चा झाली आहे तुमच्यात? कारण अशी नाही आहे, आमची लाईन नेहमीच असते. किती वर्ष, 26 वर्ष हीच लाईन आहे की स्थानिक नेते ठरवतील. मग काँग्रेस बरोबर तेव्हा जायचं नाही जायचं सगळं स्थानिक नेते ठरवतात नेहमी. हेच कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे. कार्यकर्त्यांना हीच तर पवार साहेबांची ताकद आहे ना. सत्तेचं विकेंद्रीकरण, सत्ता साहेबांकडे एकट्याकडे कधीच राहिली नाही, त्याचं विकेंद्रीकरण झालं. तुम्हाला अधिकार देतोय, तुम्ही निर्णय घ्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या धोरणानंतर
महाविकास आघाडीतला महत्वाचा घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या पक्षानं सुद्धा एक प्रकारे सुप्रिया सुळेंची श्री ओढली आहे. ग्रामपंचायती, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा, महानगरपालिका या निवडणुका शक्यतो स्थानिक स्तरावर कार्यकर्त्यांच्या भूमिका काय आहेत त्यानुसार निर्णय घेतला जातो आणि शिवसेना सुद्धा अशा पद्धतीनंच निर्णय घेईल. गेल्या काही वर्षांपासून राजकारणातली सगळी परम्युटेशन कॉम्बिनेशन्स महाराष्ट्रानं अनुभवून झाली आहे. त्यामुळे आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीत कुणाची मैत्री जुळेल आणि कुणाची तुटेल याची काहीच गॅरंटी नाही आहे. असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळरूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही. त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे. सध्या तरी कोणताही पक्ष आपले पत्ते खुले करत नसला तरी महायुतीत नवे भिडू आले किंवा महाविकास आघाडीत फाटाफूट झाली तर आश्चर्य वाटायला नको. या शरद पवारांची राष्ट्रवादी निवडणुकीच्या पावसात कोणत्या पक्षाचा रेनकोट किंवा छत्री घेणार हे आगामी काळात स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.